मला तो दिवस आला ज्या दिवशी मला आता शिफ्टिंग करायची आहे. तर खूप जणांनी कमेंट्स केल्या होत्या कालच्या ब्लॉगवर की ताई शिफ्टिंग कुठे होती आहे, तर ते तुम्हाला पुढे कळेलच. तर इकडं मी पहिल्यांदा तर सकाळी सकाळी एवढा सगळा राडा काढला होता, साड्या, ड्रेस आणि बरंच सामान पॅक करून ठेवायला. आता मी बॅगा आणि सगळं सामान तर पॅक करून ठेवलं होतं, पण आता हे आपल्याला लेडीजचं आपलं राहतं ना की बांगड्या, ज्वेलरी हे सगळं सुद्धा मला घेऊन जायचं होतं, कारण तिकडे माझं काही सामान नव्हतं. आणि आपल्या बायकांना घरात जरी काही हातात घालायचं नसलं ना, तर बाहेर जाताना आपण जरा चांगला तयारच होऊन जात असतो. त्यासाठी हे सगळं सामान घेतलं आणि माझं ना जरा वेगळं झालं होतं. तर सगळं सामान पॅक झालं, तर फक्त भांडे व्यवस्थित पॅक करायचे राहिले होते. इकडं मी डाळी, तिखटं सगळं काढून ठेवलं होतं आणि लगेचच गहू आणि ज्वारीचे पोते पण काढून घेतले. आता सगळं एकात एक भरून नाही, सगळं दोन्ही पोत्यातलं एका पोतामध्ये करून घेणार होते मी, कारण जास्त पोते नको व्हायला. कारण आमचं जायचं जरा वेगळ्याच पद्धतीने जायचं, आम्हाला गाडी वगैरे नाही केलेली, आम्ही बसनी जाणार आहे. तर हा सगळा पूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर लॉंग व्हिडिओ आणखीन तर अजून काय अपलोड झालेला नाही आहे. ज्यावेळेस अपलोड होईल ना, तर पूर्ण पॅकिंगपासून ते शिफ्टिंगपर्यंत, नव्या घरापर्यंत जाईपर्यंतचा पूर्ण ब्लॉग मी ज्यावेळेस अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला सांगेनच. तर इकडं मी दाबणाने सगळे पोते शिवून घेतले होते, जेणेकरून एक सामानसुद्धा खाली पडू नये. तर इकडं दुपारी ना एवढं थकले होते काम करून, मस्तपैकी कुल्फीवाला आला होता म्हणून कुल्फी घेतली आणि नंतर ना पॅकिंग झाल्यानंतर एवढा सगळा राडा पडला होता. म्हणलं आता जायचं आहे तर सगळी रूमसुद्धा साफ करून जायला लागते, कारण आता आपण इथं राहिलेलो असतो आणि आईंना ना सगळे बाकीची कामं करत करत ही रूम साफ करणं तर होतच नाही. म्हणून म्हटलं जायच्या अगोदर ही रूम झाडून पुसून सगळे साफ करून जाते. मी मागच्या काही ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की माझे मिस्टर जॉब करतात, तर त्यांची जॉब लागली आहे संभाजीनगरला. आम्ही तिकडे शिफ्ट झालो आहे संभाजीनगर. सामान तसं तर मी पूर्ण घेतलेलं नाही, बरेच सामान माझ्या कपाटामध्ये आणखीन आहे, ड्रेस, साड्या म्हणा, आणि हा मॉनिटर सुद्धा इथंच ठेवलेला आहे. ज्यावेळेस घेऊन जाईल त्यावेळेस घेऊन जाईल, पण धूळ वगैरे नको जायला म्हणून हे असं व्यवस्थित पॅक करून ठेवलं.